दशक 6वा, समास चौथा, ब्रह्मनिरूपण. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. कार्तिक पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. रत्नैकल्पितमासनं हिमजलैर्स्नानं च दिव्याम्बरं नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनं जातिचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा दीपं देवदयानिधे पशुपतेरुत्कल्पितं गुह्यतां. संवर्णेन वरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं भक्षं पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकं शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु. छत्रं चामरयोर्यजं व्यजनकं चादर्शकं निर्मलं वीणाभेरिमृदङ्गकाहलकलागीतं च नृत्यं तथा साष्टाङ्गं प्रणतिस्तुतिर्बहुविधा हेतत्समक्षं मया संकल्पेन समर्पितं तव विधो पूजां गृहाण प्रभो. आत्मा त्वं गिरिजामतिः सहचरा प्राणात् शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः सञ्चारः पदयो प्रदक्षिणविधिस्तोत्राणि सर्वा गिरौ यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनं. करचरणकृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वापराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. अशा प्रकारे विष्णूचं आणि शंकरांचं ध्यान करून आज कार्तिक पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन आजच्या निरूपणाला सुरुवात करते. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नामे. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नेत्राने गुरुराजमूर्ती आपुली, मी जेधवा पाहिली. तू विष्णू शिव तूच दैवत मला, तू तात तू माऊली. झाला भाव मनात या मग करू कोणास पाचारण. प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन. ऋषिकल्पं रामभक्तं गुरुयज्ञेश्वराभिधं चतुर्वेदेश्वर प्राणं प्रणमामि पुनः पुनः. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजोक्षिततले संबोधयन् सज्जनान्, ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं. यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः. मला वाटते अंतरित्वा वसावे,
तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। आपला समास चालू आहे 6वा आणि त्यामधला चौथा जे आपला दशक चालू आहे 6वा आणि समास आहे 4था ब्रह्मनिरूपण। त्या ब्रह्मनिरूपणाच्या आपल्या भरपूर ओव्या झालेल्या आहेत, ज्या ठिकाणी आपल्याला विश्वाची उत्पत्ती आणि विश्वाची युगांची महती सांगितली आहे। कृतायुगामध्ये किती, त्रेतायुगामध्ये किती, द्वापारमध्ये किती आणि आता कलियुगामध्ये किती वर्ष आहेत याची माहिती आपल्याला मिळाली। त्यानंतर असं जे ब्रह्म आहे, अशी अनंत शक्ती, अनंत रचना होती जाती, अशा अनेक प्रकारच्या रचना एकदा नाही, एकदाच होतात असं नाही, अनेकदा अशी रचना होते। त्यातला किती छोटा भाग आपला आहे हे आपल्या तेव्हा लक्षात येतं। जेव्हा एखादी समोरची गोष्ट मोठी आहे हे लक्षात येतं तेव्हा आपल्यातलं न्यूनत्व कळतं। अन्यथा आपण आपलं स्वतःला जे मोठं समजत असतो तशा मोठ्या म्हणण्यातच आपलं जीवन खर्ची जातं। पण जसं समोर काहीतरी मोठं दिव्य भव्य आणि काहीतरी विशेष आहे असं ज्याकडे लक्ष जातं, असं अनंत शक्ती एका युगात नाही, अशी अनेक युग, रामजन्मसुद्धा एका युगाचा नाही आहे। असे किती वेळा रामजन्म झाले आणि किती वेळा रामायण घडलं असं जेव्हा हनुमंतांना सांगितलं तेव्हा हनुमंतांना ते पटलं आणि हनुमंतांनी राहायची तयारी केली। म्हणजे जे दिसतं तसं नसतं, हा सगळा भास आहे। आणि हे जी सृष्टीरचना आहे ती सृष्टीरचना चालू आहे अव्याहतपणे आणि कितीतरी वर्षानंतर हे सगळं संपतं आणि ते संपत असताना काहीच गोष्टी फक्त शिल्लक राहतात। ते सप्तचिरंजीव म्हटलं ते सुद्धा शेवटी जाणार आहेत आणि हे सगळेजण गेल्यानंतर पुन्हा सृष्टीची निर्मिती होते आणि अशी कितीतरी वेळा सृष्टीची निर्मिती झाली आहे। आता ह्या एका विचारांवर सुद्धा आपण किती सखोल मनन चिंतन करू शकतो की आणि भाग्यवान समजू शकतो स्वतःला की अशा या सृष्टीचक्राचा आपण एक भाग आहोत। प्रत्यक्षामध्ये आपण एक महत्त्व समजत होतो, देहाला महत्त्व देत होतो, ब्रह्मांड रचनेला महत्त्व देत होतो, हे सगळं बदलत असताना दुःखी होत होतो। असा कसा बदल होतो आहे सगळा, या परिवर्तनाकडे बघत असताना आपल्याला जे दुःख होत होतं ते दुःख आता थोडंसं बाजूला होऊन ही रचना आहे सृष्टीची आणि ही सृष्टीची अनंत कालापासून जी रचना आहे, म्हणून आपण आज विष्णूचा आणि शंकराचा दोन्ही यांची आज एकत्र हरिहर भेट असते आज त्रिपुरी पौर्णिमेला। आणि उलट आहे की बेलपत्र वाहतात विष्णूला आणि विष्णूचं जे कमळ आहे ते महादेवाला, जे कधीही धोत्र्याच्या शिवाय कोणतंही फूल ते स्वीकारत नाही, तर आज विष्णूच्या हाताने कमळाने त्याची पूजा केली जाते। अशा प्रकारचं आजचं जे वैशिष्ट्य आहे त्रिपुरी पौर्णिमेचं, तर हे सगळं वर्षानुवर्षापासून चालत आलं आहे। ही गोष्ट जेव्हा समजते तेव्हा ऐशा अनंत शक्ती होती, अशा अनंत शक्ती होत असतात, अशी अनंत रचना होत असतात, अनंत असीम अमर्याद हे शब्द जेव्हा समोर येतात तेव्हा लघुत्व आपोआपच आपल्याकडे येतं की नाही। मनातल्या मनात विचार केल्यानंतर आपल्याला स्वतःला ताबडतोब जाणवायला लागतं की आपण अतिशय छोटा असा इतका दिसेल न दिसेल असा कण, पण न दिसेल असाही म्हणता येत नाही, छोटा म्हणू शकतो, पण छोटा जरी असला मुंगीसारखा तरी मुंगीमध्ये सुद्धा चैतन्य आहे। ही सगळ्यात मोठी लीला आहे भगवंताची की मुंगीमध्ये सुद्धा चैतन्य आहे, हत्तीमध्ये सुद्धा चैतन्य आहे, वर्षानुवर्षांपासून चैतन्य आहे, पुढेही राहणार आहे। हे जेव्हा रचना समजते तेव्हा मग आपल्याला डोळे खाडकन उघडायला पाहिजे, उघडतात म्हणजे उघडायला पाहिजे अशी अपेक्षा आहे। समर्थ या ठिकाणी सांगतात अशा अनेक रचना होत जातात, त्यामधला तू एक भाग आहे। तरी अखंड खंडेना स्थिती परब्रह्माची श्रीराम ही ओवी झाली आहे। परब्रह्म असं कैसी स्थिती, परब्रह्माची काय स्थिती असू शकते? परी ही बोलावयाची रीती, हे बोलायचं असतं की परब्रह्म आहे, अवतार रूपामध्ये आलाय, ही अखंड सृष्टीची रचना आहे, हे बोलण्यासाठी आहे।
प्रत्यक्ष शांत निद्रा घेतलेला जर आपला विष्णू बघितला, तो शांत निद्रा घेतोय. कधी कधी तर असे हे नवीन लोक विचार करतात, नवीन जी पिढी आहे ना, ती पिढी विचार करते त्याच्या स्वतःच्या आनंदासाठी त्यांनी ही पृथ्वी निर्माण केली, हे ब्रह्मांड निर्माण केलं. खरं त्यांचे पण विचार पडतात. आम्हाला त्रास होतो हे पाहून त्याला काय आनंद होत असेल? आम्हाला आनंद झाला तर आम्ही आमच्या आनंदात रमतो, पण जेव्हा आम्हाला त्रास होतो तरीही तो हसत असतो. आणि असं असताना नवीन पिढीने जर विचारलं की स्वतःच्या आनंदासाठी आम्हाला दुःखात पाडणं कितपत योग्य आहे, तेच आपल्या आईवडिलांच्या बाबतीत विचार करतो की आईवडिलांच्या समाधानासाठी किंवा आईवडिलांना काहीतरी त्यांचा आशेचा किरण मिळावा म्हणून मुलांची जी निर्मिती करतो, त्याच्यातून त्या मुलांच्या जीवाला जो त्रास होतो त्यांनी आईवडिलांना दोष दिला तर मग ही जी लीला करायची आहे ती लीला, ह्याबद्दल काय बोलायचं? जे विचार करायचा आहे तो विचार करा. कोणत्या स्थितीमध्ये स्थिर व्हायचं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याला कसा आनंद होणार आहे? तो म्हणतो ह्या सुखदुःखाच्या वर उचलून तुला मी स्वतः भेटतो, अशी स्थिती त्यांनी निर्माण केली आहे. असे साधुसंत आपल्यासोबत ठेवले आहे. अशी परिस्थिती वाईट जरी असली तरी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ देत देत आपल्याला पुढे नेतो आहे. मग ही त्याच्याबद्दल आपण काय बोलायचं? न बोलता अनुभव घेण्याची ही परिस्थिती आहे ब्रह्माची. मग हे ब्रह्माचं कार्य कसं आहे? कोणी वाईट म्हणेल, कोणी चांगलं म्हणेल. त्यावरती सुद्धा मी एकदा असं विवेचन केलं होतं. कोणी काहीही म्हणो, सत्य तेच आहे. त्यामुळे मानलं तरी ठीक आणि नाही मानलं तरी ठीक. रावणाने नाही मानलं तरी तेच झालं आणि मानणाऱ्यांना सुद्धा रामच भेटतो, नाही मानणाऱ्यांसाठी सुद्धा रामच येतो. मग या ठिकाणी जशी आपली वृत्ती असेल त्याच्याबद्दल काय बोलायचं समर्थ म्हणतात. ती अनुभवायची गोष्ट आहे. आणि जर अनुभव आला, वाईटातूनही अनुभव देण्याची त्याची मनस्थिती आहे आणि तसा तो उदार आहे. तसा तो अजिबात म्हणत नाही की माझ्या कलाकलांनी घ्या. जसा तुमचा अनुभव असेल तसं रूप मला तुम्ही तुमच्या दृष्टीने बघा, असं म्हटल्यानंतर इतकी मुभा त्यांनी दिली. मग ह्यातून सगळे विचार मिटले पाहिजे, निदान भक्ताचे तरी मिटले पाहिजे. सगळ्यांना जे वाटेल ते बोलू द्यायचं, कारण प्रत्येकाला एक स्वतंत्र बुद्धी आहे. पण काहीतरी मार्गदर्शक तत्त्व जेव्हा समोर येतात तर ते म्हणतात काय बोलायचं आता याच्यावर, या सगळ्या अनुभवावरती काय बोलायचं? हा वैयक्तिक अनुभव आहे. वेदश्रुती नेती नेती परब्रह्मे, परब्रह्माबद्दल हे नाही आणि ते नाही. आता माणिक प्रभूंची अतिशय सुंदर रचना आहे, इतकी सुंदर रचना आहे. आणि ते आनंदराज प्रभू इतकं सुंदर गातात, हे नाही बा ते नाही, ते नाही बा ते नाही. इतके इतके त्यांनी कडवे घेतले आहेत, पण हे नाही आणि ते नाही, काहीच नाही. ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी आता विचार करायचा. ह्याच्यापेक्षा ते वेदश्रुती बोलू शकत नाही, काही कोणी त्याचं वर्णन करू शकत नाही. आणि तो अनुभव म्हणे प्रत्येकाला येऊ शकतो. मग त्याबद्दल शब्द थिटे आहेत ना, कारण शब्द शेवटी मुखातून येतात जे त्यांना मर्यादा आहे, जे विचारांना मर्यादा आहे, बुद्धीला मर्यादा आहे. हृदयाला जर अनुभूती आली तर त्या अनुभूतीला शब्दबद्ध करणं अतिशय कठीण आहे. उदाहरणार्थ जर आपण बोलायचं ठरवलं, हा दासबोध त्यांनी लिहिला आहे, समर्थांनी गुरु शिष्य परंपरेने लिहिला आहे. शिष्याने प्रश्न विचारले आणि गुरूंनी उत्तरं दिली. पण हे इतकं साधं आहे का? त्यांनी प्रश्न विचारला आणि यांनी उत्तर दिलं, इतकंच आहे फक्त याच्यामध्ये. मग ह्याच्यावर जर एखाद्या भक्ताला बोलायचं असेल तर दासबोध सुरूही नाही केला अजून, पण दासबोधावर जर बोलायला सांगितलं, त्या शब्दांचा आधार न घेता जर बोलायला सांगितलं तर तो काय बोलेल? अतिशय प्रेम आणि कल्याणकारी मार्ग स्वीकारावा लोकांनी, म्हणून त्यांनी मनापासून केलेली ही कृती आहे. मग ह्या एका कृतीवर 10 लोकांना जर बसवलं तर ते 10 लोक वेगवेगळे नाही का बोलणार? आणि तरीही एवढं बोलून काहीतरी शिल्लकच राहतं. असा तो दशांगळे उरला असं जसं म्हणतात तसं कितीही बोला त्यावर. भक्तरूपांनी जर विचार केला बोलायचा, हे नाही ते नाही, ह्यापेक्षा अधिक काहीतरी आहे जे आतमध्ये जाणवत आहे. एखाद्याला जर जाणवलं तर तो भक्त त्या 10 मधला एक म्हणेल, अरे तुम्ही बोलताय खरं, पण मला सांगताच येत नाही मला काय वाटतंय. इतका मला हृदयस्पर्शी हे सगळं चाललं आहे. तुमचं बोलणं, त्याच्याबद्दलचं त्यांचं लिखाण, त्याबद्दल ते त्यांची उत्तरं देण्याची पद्धत, हे सगळं मी याच्यावर बोलू नाही शकत. म्हणजे तो अनुभव घेतला त्यांनी. मग अनुभव घेतल्यावर काय बोलायचं? अशा साधं नाहीच हे, पण एका उदाहरणावरून जरी आपण विचार केला दृष्टांताच्या दृष्टीने, तरी सुद्धा त्यावरती आपले शब्द कितीही बोलणारा वक्ता असला तरी त्याचे शब्द खुंटतात म्हणे. कारण शब्द खुंटले म्हणजेच अनुभूती येते आणि अनुभूती ही समाधीची अवस्था आहे. आणि त्या समाधीमध्ये तो इतका रममाण होतो. आजचं माझं जे आर्टिकल आहे ते बऱ्यापैकी याच्याशी संदर्भ साधणारं आहे. तर मी समूहात पाठवा, आजचं आर्टिकल तेच आहे की जो स्वतःचा अनुभव येतो त्यावरती शब्द उरत नाही. आणि शब्द जर उरत नसतील तर त्याची अनुभूती घेतलेला भक्त
फक्त त्याची अनुभूती घेऊ शकतो, तो सांगू शकत नाही. म्हणून मग ते चांगले कसे? त्यांना काय आनंद मिळतो ते त्या प्रश्नाचं ते उत्तर देऊ शकत नाहीत, कारण ते त्यांच्या स्थितीमध्ये असतात. अशी स्थिती प्रत्येकाला मिळावी. मग जिथे वेद थांबले, जिथे वेदांचे शब्द थांबले, मग आपल्या बाकीच्या साध्या लोकांची काय कथा? समर्थ ज्या ठिकाणी असं म्हणतात नेती नेती, त्या ठिकाणी बाकीच्यांचं काय? पण बाकीचे बोलत राहतात, कारण तो अनुभवच नाही. जो बोलणं थांबवेल त्याला तो अनुभव येईल. त्यामुळे समर्थांचं हे वाक्य अगदी महावाक्य आहे. 4 सहस्र सातसेसाठी इतुकी कलियुगाची राहटी, उरल्या कलियुगाच्या गोष्टी ऐसी असे. आता उरलं जे कलियुग आहे त्याच्या गोष्टी अशा आहेत. 4,27,000 कशा आहेत? 4,27,000 240 संवत्सर, 240 संवत्सर आहेत. पुढे अन्योविण्य वर्णसंकर होणार आहे. आधीच सांगितलं आहे. कशाला काळजी करायची? ही जी ऋतुचक्राची परंपरा आहे, सुरुवातीला जितकं शुद्ध असतं ना, ते शुद्ध राहत नाही. सोन्याचा गोळा जर एखाद्या खाणीत सापडला, तर त्या खाणीमध्ये जे त्याच्यामध्ये सापडल्यानंतर तो जसा असतो तसं स्वरूप पुढे दागिन्यांमध्ये राहत नाही. आणि एका दागिन्यानंतर जर 10 वर्षांनी पुन्हा तो दागिना मोडला, तरी ज्यांनी जरी म्हटलं शुद्ध आहे, तरी त्या शुद्धतेचं प्रमाण घटत जातं. असं अशुद्ध होत राहतं. हे साध्या धातूचं उदाहरण आहे. आपली पिढीसुद्धा, जितके आपले पवित्र नातेवाईक होते, आधीची पहिली पिढी जशी होती तशी पवित्रता पुढच्या पिढीमध्ये राहत नाही. झाडाझुडपांची सुद्धा स्थिती, जमिनीची सुद्धा स्थिती, पाण्याची सुद्धा स्थिती पूर्वीसारखं काही राहत नाही शिल्लक. मग हे जर वर्णसंकर होणार आहे, आणि त्यातल्या त्यात वर्णसंकरामुळे काय होणार आहे की सगळं एकमेकांमध्ये मिसळल्यानंतर प्रदूषण होणार आहे. एक कल्ली परंपरा जी असते ती परंपरा कशी शिल्लक राहील? वर्णसंकर होणार आहे. कारणं काही असो, कारणं कोणी असो, ती संतान असो की आईवडील असो की परिस्थिती असो की युद्ध असो की पैसा असो की वातावरण सगळी निर्मिती असो कलियुगाचे, ते कारणं काही असो, आधी 16 म्हणून जे बाजूला राहिले त्यांचाही काही फार फायदा झाला नाही आणि नंतर आता सगळं सोडून दिल्यामुळे पण काही फायदा नाही. म्हणजे कोणतीच गोष्ट फायद्याची नाही. कोणता तरी सुवर्णमध्य जोपर्यंत साधला जात नाही तोपर्यंत प्रदूषण होणार आहे, आणि सुवर्णमध्य साधणे शक्य नाही. एकदा का ती परिस्थिती ढळली की त्यामध्ये सुवर्णमध्य येत नाही. मग त्यामुळे हा जो वर्णसंकर होतो, घराघरामध्ये विविधता आहे. जे पहिल्यांदा पूर्वापार चालत असलेले परंपरेनी, संस्कृतीनी आणि धर्मानी चालणारे सगळे सण वार, यामध्ये सुद्धा बदल झाला. आणि या सगळ्या विविध परंपरा आणि विविध विचार आणि विविध बुद्धी अशी कुटुंबात आली, समाजात आली, देशात आली आणि भारतात आली. मग या भारताला जे म्हणत होतो, जसं तत्त्वज्ञान आपल्या भारताचं आहे तसं शिल्लक ठेवण्याचं काम जसं आपण म्हणतो सगळ्या जनतेचं आहे, तसं कुटुंबातल्या प्रत्येक माणसाचं ते कार्य असतं. ते कुठेतरी कमी होतं आणि वर्णसंकर घडतो. आणि असा संकर प्रदूषण घडल्यानंतर बरं यावरती समर्थांनी आधीच लिहून ठेवलं आहे, म्हणजे होणार हे निश्चित आहे. मग फार काळजी करण्याचं कारण नाही, कारण प्रत्येक वेळी तशी प्युरिटी ज्याला म्हणतो, शुद्धता राहू शकत नाही. हा काळाचा ओघ आहे. त्यामुळे त्या शुद्धतेकडे लक्ष न, त्या अशुद्धतेकडे लक्ष देण्यापेक्षा तो वर्णसंकर होणार आहे हे विधिलिखित आहे. मला तर आजकाल अशी कल्पना यायला लागली थोडी थोडी अशी, की काहीतरी गोष्टी आधी ज्या घडतात ना त्यापेक्षा बऱ्याच बदलून आपण पुढे बघत असतो. जसं कानगोष्ट एक गोष्ट आहे. कानगोष्टीमध्ये सुरुवातीला 40 लोक असतात, 25 लोक असतात. पहिला व्यक्ती काहीतरी सांगतो आणि तो पहिला व्यक्ती जे सांगतो त्या शेवटच्या व्यक्तीला जेव्हा बोलायला लावतात, अतिशय सुंदर खेळ आहे तो, हास्यास्पद. शेवटची व्यक्ती जी बोलते त्याचा पहिल्याशी काहीसुद्धा संबंध नसतो. इतका बदल आपल्या बोलण्यातून होत असतो. काय ऐकतो आपण आणि आपलं स्वतःचं त्यामध्ये काय लावतो, या सगळ्या गोष्टींनी वेदांमध्ये फरक पडला. वेद जसे होते तसे पुराणांमध्ये नाही. पुराणांमध्ये जसं सांगितलं तसे ब्रह्मवृंद करत नाही आणि ब्रह्मवृंदांनी सांगितलेलं आपण ऐकत नाही. मग या सकाळी प्रदूषण होण्याची शक्यता 100% आहे. कुठे सत्ययुग आहे? सत्ययुगामध्ये जसं घडलं तसं कलियुगामध्ये घडणे शक्य नाही आहे. आणि त्यांनी आधीच सांगितलं आहे की वर्णसंकर होणार आहे, आणि होणार आहे, होईल नाही, होणार आहे. श्रीराम होणारच आहे. म्हणून आता आपण कल्की अवताराचं जेव्हा वर्णन करतो त्यावेळी असा वेगळीच दिशा मिळाली आहे विचारांना, की ज्या ठिकाणी जास्त काळजी करण्याचं कारण नाही. वैयक्तिक काळजी आपण करतोच आहे, पण वैयक्तिक काळजी व्यतिरिक्त आपल्याला बाकी काळजी करण्याचं काही कारण नाही. कारण जे घडतं आहे
ते आपल्या शक्य आहे तितका प्रयत्न करून बाकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे आणि आपण स्वतःच्या आनंदात स्थिर राहणे, एवढं बाकी आपण निश्चित करू शकतो. आणि तेवढी सोय भगवंतांनी नामस्मरणाच्या दृष्टीने करून ठेवली आहे. ऐसे सरले सचराचर, असे सचराचर ऐसे एकाहून एक थोर, पाहता तेथीचा विचार अंत न लागे. ह्याचा विचार करायला बसलो, कोणत्या गोष्टीचा विचार करू शकतो खोलात आपण? म्हणून आपण म्हटलं ना की खोलात विचार, ऋषीचं कुळ आणि नदीचं मूळ बघू नये म्हणतात. कोणत्याच खोलात जाण्याची गरज नाही. आणि जायचं असेल तर वैयक्तिक स्वार्थासाठी जावं, की ज्यातून आपल्याला आनंद मिळत असेल. आपला इतरांना दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी जर खोलात जाण्याचा प्रयत्न केला तर त्यामुळे अंत न लागे. ह्या गोष्टीला अंत नाही आहे. कुठेतरी थांबावं लागणार आहे, कुठेतरी विचारांना आपल्याला थांबवावं लागणार आहे. आणि तेव्हा कुठे आपल्याला काहीतरी कळेल. म्हणजे हे ब्रह्मनिरूपण असताना ब्रह्माबद्दल काय सांगतायत की ब्रह्माने जे निर्माण केलं ते सगळं असं बदल होतो आहे. मग हे आपण काय अनुभवलं नाही का आपल्या स्वतःच्या जीवनात? तेच ऋतुचक्र आहे. जसं आपलं जीवनचक्र आहे तसंच ऋतुचक्र आहे. मग या ऋतुचक्र आत्मसाक्षात्कार व्हावा, प्रकृतीचा खेळ कळावा, हेच तर पहिलं तत्व आहे. मला प्रकृतीचा खेळ कळला पाहिजे. हे पुरुषाबद्दल जेव्हा जायचं असेल पुरुषापर्यंत, म्हणजे पुरुष सुक्त म्हणण्यासाठी, पवमान अभिषेक करण्यासाठी आधी प्रकृती कळली पाहिजे. आणि त्या प्रकृतीचा मी आहे भाग, आणि त्या भागामध्ये काय परिवर्तन घडणार आहे ते सगळं मला माहिती आहे. त्यामुळे मग तेव्हा सगळ्या गोष्टी जेव्हा कळतील तेव्हा पुरुषाकडे लक्ष जाईल, म्हणजे जगन्नियंत्याकडे लक्ष जाईल. जय जय रघुवीर समर्थ. याचा अंत लागत नसतो. खोल जायचा प्रयत्न केला तर ते संपत नसतं. एक म्हणती विष्णू थोर. आज आता दोन्ही एकत्र आहेत बरं, विष्णू आणि हर. एक म्हणती विष्णू थोर, एक म्हणती रुद्र थोर. एक म्हणतो रुद्र थोर आहे आणि एक म्हणतो विष्णू थोर आहे. मग या सगळ्या गोष्टी म्हणत असं एक म्हणती शक्ती थोर, कोणी म्हणतं शक्ती थोर. त्याचासुद्धा अभिमान, त्याचासुद्धा अहंकार. आम्ही शाक्त आहोत. आम्ही त्या ठिकाणी मध्ये जेव्हा वाद घातला होता म्हणे, तर ते उदाहरण मला नेहमीच आठवतं की हरभरा हा शब्दसुद्धा म्हणायचा नाही अशी बंदी घातली होती काही काळ. असं खरं खोटं मला माहिती नाही. ते स्वानंदजी पुंड त्यांच्या निवेदनात म्हणाले होते एकदा की हरभरा या शब्दावरती सुद्धा बंदी घातली होती. कारण त्यांनी काय म्हटलं की हरभरा, हरभरा रुद्र बरा आहे असं म्हटलं त्यांनी. कोणी म्हटलं हे असं? वैष्णवांनी. काय भांडणाचं कारण आहे? वैष्णवांनी सांगितलं हरभरा नाही म्हणायचं, चणा म्हणायचं म्हणे त्याला. असं एक अतिशयोक्ती असू शकते कदाचित, पण इतकं त्या दोघांमध्ये वितुष्ट, शंकरांमध्ये आणि विष्णूमध्ये. आणि त्यांचीच पूजा एकमेकांची आज होते आहे. कार्तिक पौर्णिमेला किती सुंदर उत्सव सगळीकडे सुरू आहे. प्रत्येक मंदिरामध्ये जल्लोष आहे, प्रत्येक ठिकाणी रोषणाई आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये आनंद सुरू आहे. ते एकच आहेत कारण, सगळे एकच आहेत. मग हे सगळं असताना कोणी म्हणतं हा रुद्र थोर, कोणी म्हणतो हा विष्णू थोर. कसं चालणार आहे? हे ऐकलं जेव्हा, वाचलं तेव्हा, जेव्हा हे सगळं वाचलं, कानावर पटलं तेव्हा कुठे त्यांचा तो रोष कमी होतो. मग एक म्हणती विष्णू थोर, एक म्हणती रुद्र थोर, एक म्हणती शक्ती थोर. सगळ्यांमध्ये माझी शक्ती थोर आहे, म्हणजे माझी देवी थोर आहे. कोणी म्हणतो माझा विष्णू थोर आहे, कोणी म्हणतो माझा रुद्र थोर आहे. कारण शाक्त रुद्र आणि विष्णू वैष्णव असे 3 मोठे पंथ आहेत. त्यामधले सगळेजण आपापले विचार सांगतात की आमची देवी कशी थोर आहे. आणि प्रत्यक्षात पुराण बघायला गेलं त्यांनी पुराणं वेगळे कशासाठी केले की समजावं, सोपं जावं, शक्तीचा उगम कसा झाला, शक्तीचं कार्य काय आहे, शक्ती काय करते, यासाठी त्यांनी वेगळं पुराण काढलं. त्यांचा हेतू अतिशय उत्तम होता. पण त्या हेतूचा अतिरेक होऊन शाक्त परंपरा आणि ही शिवपरंपरा आणि वैष्णव परंपरा आपापसात भांडायला लागले. ते वेदांमध्ये असं काही लिहिलेलं नाही. वेदांकडे जर गेलो तर वेदांमध्ये हे काही सापडत नाही. त्यामुळे समर्थसुद्धा वेदांचाच आधार घेतात. आणि दासबोध म्हणजे अद्वैत तत्त्वज्ञानच आहे. त्यांनी सांगितलं एक म्हणजे एकच, बाकी सगळं प्रकृतीचा खेळ आहे. मग असं म्हणून काय फायदा आहे? ब्रह्मनिरूपणामध्ये सांगत असताना ते म्हणतात या सगळ्या परंपरा जे आपण मानतो प्रत्यक्षात ते एकच आहे. ते सगळे एक आहे. ऐसे आपुला परी बोलती परंतु अवघेच नासेल कल्पांती. बाकी सगळंच संपणार आहे. कल्पांती तुमची शाक्त परंपरा राहणार नाही, रुद्र परंपरा राहणार नाही. रुद्र आणि ब्रह्म राहणार आहे, पण तुमच्या परंपरा कुठे राहणार आहे? सगळं संपून जाणार आहे. मग हे सगळं संपून जाणार आहे. यदृष्टम नष्टम हे श्रुती बोलत असे, जे दिसतं ते नष्ट होतं. श्रुती काय सांगते की जे दिसतं ते नष्ट होतं. यदृष्टम तम नष्टम, यदृष्टम तम नष्टम.
जे जे दिसतं ते सगळं नष्ट होतं. परिवर्तनशील जे आहे ते नष्ट होतं आणि अपरिवर्तनीय असा जो परमात्मा आहे तो फक्त शिल्लक राहतो. बाकी सगळं 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 अवतार रूपाने जे आहे ते सगळं नष्ट होतं. सप्त चिरंजीवसुद्धा फक्त कल्पांतापर्यंतच आहे. कल्प संपल्यावरती जेव्हा पुनर्निर्मिती होते, पुनर्रचना होते, तेव्हा हे सगळं संपलेलं असतं. फक्त ती शिव आणि शक्ती म्हणजेच परमात्मा आणि त्याची शक्ती एवढंच शिल्लक राहतं. मग हे सगळं आपला हा जो घोळ आहे तो फक्त मधला घोळ आहे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे. आपुलाली उपासना, आपली आपली जी उपासना, आपुलाली आपली जी उपासना आहे, अभिमान लागला जना, अभिमान वाटतो त्याचा की आम्ही जे करतो. आता जेव्हा माणिकनगरमध्ये आम्ही जातो त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट सांगितलं सकल मत संप्रदाय. किती गोड संकल्पना आहे. म्हणजे त्यांनी वेदांचं सार काढलं आहे. वेदांचं सार काढून अतिशय गोड अशी भजनं त्यांची असतात ज्या ठिकाणी कुणालाही त्रास होत नाही. त्यांनी सांगितलं भक्त आला गादी रिकामी. सगळ्यात मोठी गोष्ट आहे ह्याला खूप मोठं मन लागतं. असे मोठे मन असलेले परंपरा आणि ह्या ज्या असतात ना त्याच फक्त टिकू शकतात, अन्यथा सगळ्या वाया जातात. यांनी सांगितलं तुम्ही गादी बघा. आताही त्यांचं जे दृश्य दिसतं ते गादी अगदी चांदीचे वगैरे सगळी व्यवस्थित त्यांच्यावरती टाकलेलं असतं आणि प्रत्यक्षात गादीवर कुणी नाही. गादी परंपरा असून गादीवर कुणी नाही. जो भक्त येईल त्याला रामदास दिसू शकतात, तुकाराम दिसू शकतात, दक्षिणेकडचा कोणी दिसू शकतो, दत्त दिसू शकतो आणि शक्ती दिसू शकते आणि प्रत्येक सण ते अतिशय उत्साहाने साजरा करतात. म्हणजे या सगळ्या गोष्टी समजल्यानंतर मन असं गलबलून येतं की ह्या परंपरेला कसं सगळं समजलं आणि त्यांनी कसं सर्वसमावेशक सकल मतच म्हटलं आहे. त्यांनी सगळ्या मतांचा आदर आम्ही करणार. हे कशातून शिकले असतील, ते कशातून घेतली असेल ही परंपरा? अर्थात वेदांमधून. वेदांचा आधार जर घेतला तर सत्य उजागर होणार आहे, सत्य समोर येणार आहे. अन्यथा सगळं पुन्हा मायेचा पसारा. त्यांनी मायेचा पसारा नावाचं सुद्धा त्यांचं एक अतिशय गोड भजन आहे. यापासून जो दिसतो, जे जे दिसतं ते नष्ट होतं. जे दिसत नाही तेच फक्त सत्य आहे आणि त्या दिसत नसताना जर काही जाणवलं तर मग आपल्याला शब्द कुठे पुरतील. म्हणून नेती नेती याबद्दल त्यांनी म्हटलं वेदश्रुती नेती नेती परब्रह्मी. परब्रह्माबद्दल वेदश्रुतीसुद्धा काही बोलू शकत नाही. त्यामुळे तुमच्या मतांनी तुमच्या मतांचा आदर करत भक्ताला प्रत्येकाचं स्वतःचा स्वाभिमान जागृत ठेवत तुम्हाला जसं वाटतं तसं आनंदाने या ठिकाणी भजन करा आणि आनंदामध्ये तल्लीन व्हा. अशा प्रकारची जी परंपरा खरी परंपरा. नाहीतर आपण वैष्णव शिव आणि शाक्तमध्ये भांडण, धर्माधर्मांची भांडणं तर वेगळीच आहे, पण आपल्या हिंदू धर्मातसुद्धा अशा प्रकारचे जे संकर झाला, आम्ही हे आम्ही ते, आम्ही आडवं लावणार आम्ही उभं लावणार, आम्ही असं लावणार आम्ही तसं लावणार करत कोणाचाच फायदा होत नाही, कोणाचंच कल्याण अशा प्रकाराने होत नाही असं समर्थ या ठिकाणी म्हणतात. साधू निश्चय करती एक. मग साधू निश्चय करतात आत्मा सर्वत्र व्यापक. आत्मा हा सर्वत्र व्यापक आहे. येर अवघेच माईक सचराचर. त्यांनी सांगितलं साधूंनी निश्चय केला. कोणत्या साधूंनी? जे कोणी मोठ्या मनाचे आहेत, ज्यांना अद्वैत सिद्धांत समजला, ज्यांना वेद समजले, ज्यांना सत्य समजलं. ज्यांना सत्य समजलं त्यांनी एक आत्मा सर्वत्र व्यापक आहे ही कल्पना केली. दासबोधाला सुद्धा वेगळं टाकलं आहे. दासबोधामध्ये एवढी व्यापक संकल्पना असताना, ज्ञानेश्वरी एवढी सारखीच संकल्पना असताना त्यांना वेगळं का टाकलं याचं कारण तेच आहे. छोटे छोटे मर्यादित विचार सगळ्यांचे. प्रत्यक्षामध्ये सगळ्यांना समावेश करण्याची ताकद दासबोधामध्ये आहे. प्रत्येकाला त्यांनी तसं पण त्याच्यातून सुद्धा त्याला फॉलो करणारे त्यांचे जे शिष्य आहे रामदासी परंपरेतले, त्यांनीसुद्धा हा वेदांत मानलेला नाही म्हणून ते दूर पडले. या सगळ्या पद्धतीने जर विचार केला असता आत्मा सर्वत्र एकच आहे असा प्रकाराने मोठा विशाल दृष्टिकोन फॉलोअर्सनी म्हणजे शिष्यांनी जर सांभाळला असता तर कदाचित वेगळी परिस्थिती असती. पण प्रत्येकजण आपल्या मर्यादेमध्ये विचार करतो आपल्या बुद्धीप्रमाणे आणि मग साधू निश्चय करतात. जो त्यांनी निश्चय केला त्याप्रमाणे व्यापक आत्मा जर ठरवला, येरते अवघेची माईक सचराचर. बाकी सगळे जे आहेत ना ते सगळे खोटे आहेत. बाकी सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. फक्त एक साधूंनी ठरवावं आणि त्याचा जो निश्चय आहे त्या निश्चयाप्रमाणे आत्मा सगळ्यांना व्यापून आहे असा विचार जर केला तर तो फक्त परंपरा आणि तो एक सत्याचा मार्ग निश्चित आहे. मग दासबोधामध्ये काय म्हटलं आहे हे जर खरंच वाचणाऱ्याला कळलं नाही
जर त्या मठामध्ये कळलं नाही आणि ह्या सगळ्या गोष्टी कळल्या नाही तर हा दोष दासबोधाचा नसून हा आपल्या बुद्धिमत्तेचा आहे. आपल्या बुद्धीने किती व्यापक व्हावं हा प्रत्येक शिष्याने विचार करायला पाहिजे की समर्थ काय म्हणतात. म्हणून या ठिकाणी मूळमध्ये जायचं आणि मुळातून अर्थ काढायचा. वरवरचा अर्थ घ्यायचा नाही. आपण मुळामध्ये जाऊन त्याचा अर्थ काढला तर त्यांनी सगळ्यांना एकत्र आणलं आहे. जसं आत्ता आपण अनुभव घेतला, मी म्हटलं तसं की माणिकनगरला सगळ्यांना त्यांनी मान दिलेला आहे. चित्री लिहिली सेना त्यात कोण थोर कोण साना. एक चित्र काढलं आणि चित्र काढल्यानंतर त्याच्यामध्ये सगळे सेना काढली त्यांची, राजापासून रंकापर्यंत सगळेजण त्या चित्रामध्ये आले. तर त्यात कोण मोठं आणि कोण छोटं, त्या चित्रामधलं कोण मोठं आणि कोण मोठं, सगळे सारखेच दिसतात चित्रामध्ये. तसं असायला पाहिजे, सगळे सारखे. हे तुम्ही विचारा ना आपले ठाई. समर्थबा काय म्हणतात, हे तुम्ही विचारा ना आपले ठाई. आपल्या ठाई आपल्याला प्रश्न विचारा की चित्र काढलं आणि चित्रामध्ये वेगवेगळे लोक उभे केले, त्यात कोण मोठा आणि कोण छोटा. जरी कपडे वेगवेगळे दाखवले तरी प्रत्यक्षात दिसताना त्या आकृती सगळ्या सारख्या दिसतात. तसा तुम्ही विचार करा की सगळे दिसतात पात्र वेगळे, पण एका पटावर ते एकच आहेत. कुणाला त्यांच्या नशिबाने राजापद मिळालं, कुणाला बिचाऱ्यांना दास्यत्व पत्करावं लागलं, कुणी प्राणी झाले, कोणी काही झाले आपापल्या प्रारब्धाप्रमाणे. जर त्यांच्यात सत्वगुण असतील तर त्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम एका मोठ्या आत्म्याने करायला पाहिजे आणि त्यांना बदलवण्याचं कार्यसुद्धा एका मोठ्या आत्म्याने करायला पाहिजे. कारण शेवटी चित्राप्रमाणे ही सेना सगळी दिसते तशी नाही, प्रत्यक्षात ती सगळे सारखे आहे. कोणत्याही देशात जा, रक्ताचा रंग लाल आहे. कोणत्याही देशात जा, आपली सगळी शरीराची प्रकृती सगळ्यांची सारखी आहे. कोणत्याही देशात जा, भावना सारख्या, आपल्या अंगठ्यांची विविधता आहे ती, आणि सगळं सारखं असण्याची ही विविधता बघितल्यावर खरंच परमेश्वराची म्हणजे कुशलतेचे आभार मानायला पाहिजे. काय कुशल असा परमेश्वर असला पाहिजे. सगळ्यांना सारखं पण केलं आणि सगळ्यांना वेगळं पण केलं तरीसुद्धा एक आहे. काय बोलायचं याच्याबद्दल. त्यांनी तेच म्हटलं आहे की याबद्दल काय बोलणार आहे. खंडेना स्थिती, बोलावयाची रीती, वेदश्रुती नेती परब्रह्मी, अशा सगळ्या गोष्टींचा जर विचार एखाद्या भक्तानी किंवा एखाद्या व्यक्तीने केला तर बोलायला काय शिल्लक राहतं. जे मिळालं त्याची कृतज्ञता व्यक्त करण्याशिवाय आपल्याजवळ काही शिल्लक राहत नाही. आणि तसंच व्हायला पाहिजे. चित्री लिहिली सेना त्यात कोण थोर कोण साना. हे तुम्ही विचारा ना आपुले ठाई. आपल्याला प्रश्न विचारायचा, काय वेगळं आहे, कोणी वेगळं नाही. मग सगळेजण एक म्हणून राहिलं पाहिजे. स्वप्नी उदंड देखील, स्वप्नामध्ये खूप काही पाहिलं. लहान थोरही कल्पिले. हा लहान आहे, तो मोठा आहे, तो राजा आहे, तो वकील आहे, तो डॉक्टर आहे, तो हुशार आहे, तो दरिद्री आहे, हे सगळं मनात कल्पना केली. परंतु जागे झाली आले कैसे पहा. आणि जेव्हा जागा झाला तेव्हा कळलं की कोणी दरिद्री नाही आणि कोणी प्रत्यक्षात नाहीच आहे. ते जे स्वप्नामध्ये पाहिलं ते प्रत्यक्षात नाही आहे. ते आठवतसुद्धा नाही पुढे जाऊन. तसं काही वर्षांनी हे सगळे लोक आठवणारसुद्धा नाही. नाव आठवणं म्हणजे ती व्यक्तीची रेखा आठवते का आपल्याला. एक तर म्हणे शाप आहे असा, एक असा वाईट शाप आहे की ज्या ठिकाणी जर तसा तो शाप मिळाला तर आयुष्यातल्या सगळ्या चांगल्या घटना तो विसरतो आणि वाईट घटना पुन्हा पुन्हा त्याच्या समोर येतात. ज्या काही वाईट घडल्या, जे काही वाईट बोललं, जे काही वाईट बघितलं, जे काही त्याच्या वाईट मनात आहे ते सगळं त्याच्या समोर येतं सारखं सारखं. हा शाप आहे, हा नरक आहे. की चांगल्या गोष्टी आता आपल्याला लक्षात येतं की आपल्याला चांगल्या गोष्टी आठवतात आणि त्याचा आपल्याला आधार मिळतो. जर समजा दुःख असेल आणि दुःखामध्ये मागच्या काही चांगल्या गोष्टी आठवतात आणि पुढे काही चांगलं घडेल अशी आशासुद्धा मनात असते. हे सगळं निघून जाईल आणि नुसतं वाईट काय भोगलं लहानपणापासून आणि काय कोणाला त्रास दिला, काय वाईट आहे जगामध्ये, जे काही वाईट दिसतं आहे ते सगळं त्याच्या मनात, चांगल्याचा कणही त्याच्या मनामध्ये येऊ देत नाही. तो रोगच तसा आहे, तो नरक तसा आहे. असं जेव्हा घडेल, असं जर घडलं तर विचार करू किती भयंकर अवस्था असेल ती. त्या मानाने आपण किती सुखी आहोत की आपल्याला चांगल्या गोष्टी आठवतात, चांगल्या गोष्टी घडल्या, पुढे चांगल्या गोष्टी घडण्याची आशा आहे. वाईट गोष्टी विसरतो, काळाच्या प्रवाहात वाईट गोष्टी विसरतो. तो नरक जर मिळाला तर वाईट गेलेल्या काळामध्ये गेलेल्या गोष्टी पुन्हा डोळ्यासमोर नाचत येतात आणि चांगल्या गोष्टी आठवत नाही. ही किती मोठा शाप आहे. अशा प्रकारचे शापसुद्धा खूप लोक भोगतात. हा एक प्रकारचा नरक आहे. मग त्यांनी ते म्हटलं जसं जागं झाल्यावर ते सगळं विसरतो म्हणून बरं आहे.
ते सगळं विसरतो. तसं हे संसार आहे. त्या संसारामध्ये आपण जे काही बघतो ते सगळं पुढे जाऊन आपण संपलेलं असतं तेव्हा ते विसरून जातो. म्हणजे काय राहिलं शिल्लक? पाण्याचा बुडबुडा, काहीच नाही हातामध्ये शिल्लक. 25 वर्षापूर्वी काय केलं पुन्हा पुन्हा आठवायचा प्रयत्न केला, इतकं चांगलं वागं, पुन्हा त्या गोष्टी, ते माणसं, ती जागा, त्या काही वापस येत नाही. कितीही विचार केला, मनात रमायचा विचार केला तरी रमता येत नाही जास्त वेळ, कारण त्या गोष्टी पुसट झाल्या. काही दिवसांनी त्या निघून जातात. आपण जेव्हा काही दिवसांनी विचार करू त्या ह्या गोष्टी होत्या हे सुद्धा नव्याने आठवतं. म्हणजे इतकं आपलं बुद्धी आपल्याला साथ देते असं म्हणायला पाहिजे. मग असं जर संसार असेल तर ह्या संसारामध्ये किती रमायचं असं समर्थ प्रश्न विचारतात, की स्वप्नी अगुदंड देखील लहान थोर कल्पिले, परंतु जागे झाले कैसे पहा. जागे झाल्यानंतर काय राहिलं शिल्लक? तसं आपण जागं झाल्यानंतर मग हा संसार काय शिल्लक राहतो मनामध्ये? राहायला नको. पाहता जागृतीचा विचार, कोण लहान कोण थोर, झाला अवघाची विस्तार स्वप्नरचनेचा. हा जी स्वप्नरचना आहे ना भगवंताची किंवा आपल्या मनाने केलेली स्वप्नरचना आहे. कारण माझ्या मनामध्ये आशा, माझ्या मनामध्ये अपेक्षा, माझ्या मनामध्ये इच्छा जशा असतील तसा संसार मिळतो. आपण मानो किंवा न मानो, जे सुख आणि दुःख आपल्यासमोर येतं ते आपण मागितलेलं आहे. आपण कुठेतरी त्याची मांडणी केलेली आहे मागच्या जन्मी, म्हणून ते सगळं पुढे प्राप्त झालं आहे. मग हा जो अवघा विस्तार स्वप्नरचनेचा, हे स्वप्न हे कळेल ना, आमच्या स्वप्नाचा तो विस्तार आहे. काल रात्री जे काही ठरवलं उद्या करायचं आहे तेच मी उद्या करते. रात्री जरी झोपले, रात्री गाढ झोप लागली तरी सकाळी उठल्या पहिल्यांदा उपवासाची खिचडी करतोच की नाही. कारण रात्री साबुदाणा टाकला आहे भिजत, चतुर्थी आहे हे लक्षात असतं, म्हणजे विसरत काहीच नाही रात्रीतून. तसं गेल्यानंतर काही विसरत नाही म्हणे, कारण ते जे संस्कार आहेत ते संस्कार पुढे जातात. म्हणजे असे पुढे आलेले जे संस्कार आहेत ते स्वप्न आहे. ते संस्कार करत 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 हा जन्म आपल्याला मिळाला आहे. मागच्या जन्मी काय शिल्लक राहिलं म्हणून काही लोक हुशार असतात, काही लोक निर्बुद्ध असतात, काही लोक भिकारी असतात, काही लोक राजे असतात, काही लोक काय असतात, काही लोक काय असतात, काही लोक स्त्री असतात आणि काही लोक पुरुष असतात. मग हे सगळे बदल का घडतात? काही लोक अपंग असतात, काही लोक अतिशय सुस्थितीत असतात. किती प्रकार आहे हे सगळे मागे पेरून ठेवलेलं आहे म्हणतात सगळं. आणि त्याच नक्षत्रावर आपला जन्म होतो जेव्हा ते सगळं त्या वासनांप्रमाणे सगळी निर्मिती होते. आणि असं आयुष्य, हे तर मी नेहमीच म्हणते की रामांचंच फक्त रामायण नाही लिहून ठेवलं, आपलं सुद्धा सगळे चरित्र लिहून ठेवलं आहे आपल्या पत्रिकेत, की हिचं काय होणार आहे. मग हे सगळं जर लिहिलेलं आहे, एवढा त्रास जर मला माहिती आहे, एवढं सुख जर मला माहिती आहे, हे सगळं स्वप्न आहे समजून जायचं. हे सगळं स्वप्न समजून गेल्यानंतर मग हा स्वप्नरचनेचा विस्तार आपण थांबवून टाकायचा, मन शांत करून टाकायचं, मनाने विचारच करणं सोडून द्यायचं, बुद्धीला सांगायचं ह्या गोष्टींचा काही फायदा नाही आहे. कितीही पुढे जाण्याचा आज एक छोटीशी म्हण आली होती की माझ्या इच्छा कितीही उत्तम दर्जाच्या असल्या तरीसुद्धा त्या बंधनातच टाकणाऱ्या आहेत. जय जय रघुवीर समर्थ. मला खूप चांगलं कार्य करायचं आहे, मला खूप मठ बांधायचं आहे, मला खूप मंदिरांची स्थापना, हे सुद्धा उत्तम कार्य आहे. ती इच्छा मला बंधनात टाकणारी आहे. होणार आहे झाल्यानंतर सांगायचं हे सगळं ईश्वरी कार्य होतं, ईश्वरांनी करून घेतलं तेव्हा कुठे मुक्ती आहे. अन्यथा अतिशय उत्तम इच्छासुद्धा बंधनात टाकतात, तर बाकीच्या इच्छांचं काय? चांगल्या इच्छासुद्धा बंधनात टाकून पुन्हा आपल्याला राम मंदिर बांधण्यासाठी जर पुन्हा जन्माला यावं लागत असेल, तर वाईट इच्छांचं काय होत असेल, हा स्वप्नाचा विचार प्रत्येकाने जर केला तर आजपासून सजगच होतील सगळेजण. कारण हे सगळं आमच्या स्वप्नांचा विस्तार आहे. कितीतरी वेळा आपण अनुभव घेतो, कितीतरी वेळा की जे ठरवलं तसंच घडतं. कारण जे ठरवलं मनाने ते घडलेलं आहे तेव्हा म्हणतो ना, म्हणजे माझ्या इच्छेचा परिणाम आहे. मग हा सुद्धा जो देह मिळाला आहे तो सुद्धा माझ्या मागच्या जन्माच्या इच्छेचा परिणाम आहे. पेरून ठेवलेलं कुठे वाया जात नाही, ते उगवतं. अवघाच माईक विचार कैसे लहान कैसे थोर, लहान थोरांचा निर्धार जाणती ज्ञानी. आपल्याला हे जर ज्ञान झालं ते कुणी सांगितलं? ज्ञानी लोकांनी, की मागच्या जन्मीचं जे होतं ते गाठोडं घेऊन आपण जन्माला आलो. हे तर फार पटायला लागलं आजकाल, म्हणजे खरंच मनापासून पटतं आहे की ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडतात त्या गोष्टी आम्ही ठरवल्याच वाटत नाही, पण ते ठरवलेल्याच असल्या पाहिजे. अन्यथा इतरांना नाही मिळत त्या ज्या आपल्याला मिळतात. सुख असो का दुःख असो ते फक्त आपल्यालाच मिळतं. इंग्लिशमध्ये तर एक म्हण आहे, व्हाय मी.
नेहमी त्याच्यावरती खूप मोठे मोठे आर्टिकल्स वापरले. व्हाय मीचं उत्तर फक्त हिंदू धर्मातच मिळू शकतं. तुलाच हा त्रास, हा त्रास तुलाच का? मागच्या जन्मी जा. मागच्या जन्मीचं शोधून काढ. जसं भीष्मांचं शोधून काढलं, जसं अर्जुनाचं शोधून काढलं, जसं कर्णाचं शोधून काढलं, जसं ब्रह्मांचं शोधून काढलं, ब्रह्मदेवाचं. हे सगळं शोधून काढ, आपोआप त्याचे उत्तरं मिळतात असं म्हणतात. आणि उत्तराची अपेक्षा आहे का आता? उत्तराची अपेक्षा नाही. दिसतंय ना गटारात पडलोय. जर आपल्याला वाईट अनुभव आलेला आहे, दिसतंय, तर मागे जाऊन विचार कशाला करायचा? स्थिर होऊन जायचं. समर्थांच्या शब्दांवरती विश्वास ठेवल्यावर प्रश्नांची उत्तरं मिळतात हे माहिती झालं ना, मग मागायची नाही. व्हाय मीचं उत्तर मागण्याचं काही कारण नाही. कारण अवघाची माईक विचार, समर्थ स्पष्ट म्हणतात, अवघाचं माईक विचार, ह्या विचारांना अर्थ नाही. असा जर विचार करायचा ठरवला तर या प्रश्नांना उत्तर मिळणार नाही. कैसे लहान कैसे थोर, कोण लहान कोण मोठा. आपण एका ठिकाणी एका घरात भावंड बघतो, एका भावंडांचं सारखं नाही आहे कोणाचं. हा याच्यावर कसा प्रश्न विचारणार आपण? लहान थोरांचा निर्धार जाणती ज्ञानी. पण लहान थोर का झाले? वैविध्य का आहे? हे असं का? मी हा असा कसा? याचं सगळ्यांचं उत्तर ज्ञानी लोकांजवळ असतं. मग ते ज्ञानी जाणतात कारण त्यांना ते जाणण्याची शक्ती निर्माण झालेली असते त्यांच्या अनुभवातून. जो जन्मास येऊन गेला तो मी थोर म्हणतच मेला. असंच होणार आहे. जर दासबोध हातात नसेल किंवा सत्संग जर नसेल तर घडणार निश्चित. काय म्हणतात? जो जन्मास येऊन गेला. आला. कितीतरी लोक आठवतो आपण, कितीतरी येऊन गेले आपल्या ओळखीचे आणि गेले. तो थोर म्हणत होता स्वतःला, थोर म्हणत होता. आता तो मृत्यू निरूपणामध्ये तर सगळे प्रकार समर्थांनी सांगितले की मृत्यू न म्हणे कोण, मृत्यू न म्हणे थोर, मृत्यू न म्हणे सान, मृत्यू न म्हणे राजा, मृत्यू न म्हणे रंक. हे सगळं सांगून मृत्यू न म्हणे संत, काहीही मृत्यूला अडवणूक करू शकत नाही. मग मी थोर म्हणत म्हणत मी थोर म्हणत एक दिवस निघून गेला. मी थोर म्हणतच गेला. तो स्वतःला म्हणत गेला थोर. परी याचा विचार पाहिला पाहिजे श्रेष्ठींनी विचार करायचा आहे. जर आपल्याला त्या मार्गाने जायचं असेल, महाजनो येन गतस्स पंथा, ज्या पंथानी महाजन गेले आहेत, मोठे लोक ज्या ठिकाणी गेले त्या लोकांना हा विचार करायचा आहे. अरे तो म्हणत होता स्वतःला मोठा पण प्रत्यक्षात नव्हता. आता तुम्हालाही तेच करायचं आहे का? असा प्रश्न आपण आपल्याला विचारायचा. ते तुम्ही विचारा ना आपुले ठाई. 14वी ओवी. ते तुम्ही विचारा ना आपुले ठाई, ते तुम्ही विचारा ना आपुले ठाई. आपणच आपल्याला हा प्रश्न विचारायचा आहे आणि याचा श्रेष्ठांनी विचार करायचा आहे. म्हणजे इनडायरेक्टली, अप्रत्यक्षपणे श्रेष्ठ कोणाला म्हटलं आहे? जो असा विचार करेल त्याला श्रेष्ठ म्हटलं. प्रत्यक्षात तो स्वतःला थोर म्हणत होता, पण त्याला थोर न म्हणता उलट त्याचं उदाहरण घ्या आणि स्वतः श्रेष्ठ ठरा, असा हा या ओवीचा अर्थ आहे. तो स्वतःला थोर म्हणत असताना गेला. त्याचं काय झालं त्याचा आपण विचार करण्यापेक्षा आपल्याला काय व्हायचं आहे हा विचार श्रेष्ठांनी करावा, असं समर्थ या ठिकाणी म्हणतात. जयासी झाले आत्मज्ञान. आता मी कोण आहे? मग त्यावरती आपण किती 12 पॉईंट मांडले. मी कोण आहे? मी तरल आहे, मी हलका आहे, मी अनेक आहे, एक नाही आहे. मी हलका आहे, मी जड नाही आहे, मी चैतन्य आहे, मी मरणारा नाही आहे, मी शाश्वत आहे. असा जेव्हा विचार करतो अशाला आत्मज्ञान झालं. ज्याला झाले आत्मज्ञान त्यांच्या एका शब्दावर आपण 15 ते 16 वाक्य आपण लिहून काढले की असं म्हणजे मी नाही आणि हा म्हणजे मी आहे. मग त्याला जर आत्मज्ञान झालं त्याची थोर महाजन, तो महाजन आहे. त्यांनी स्वतःला महाजन म्हणून घेण्यास हरकत नाही. वेदशास्त्रे पुराणे साधू संत बोलती श्रीराम. अशांना वेद शास्त्र साधू संत सगळेजण त्याला महाजन म्हणतील. ज्याला आत्मज्ञान झालं, जो पुस्तकं शिकला, ज्यांनी विद्या घेतली, रावण दशग्रंथी ब्राह्मण आणि रुद्राचा शिष्य, रुद्राला हलवून टाकलेला, सोन्याची लंका, हजारो बायका, मुलं, मोठं साम्राज्य, तो सुद्धा तर टिकला नाही. आत्मज्ञान झाल्याशिवाय कोणीही टिकणार नाही. आत्मज्ञान म्हणजे मुंगीला सुद्धा झालं तरी मुंगीसुद्धा तरुण जाईल, तिला जन्म नाही. जर तिला झालं तर. पण का होत नाही? कारण तिची बुद्धी नाही, बिचारीची भोगयोनीत आहे. मग आपल्याला जर बुद्धी आहे, भोगयोनीत नाही, आपण योगयोनीत आहोत. मग ह्या योनीचा फायदा घेऊन जर म्हटलं तर अशा लोकांना वेद शास्त्र पुराण
आपल्याला चांगलं म्हणणं, आपल्याला श्रेष्ठ म्हणणं वेदशास्त्रांनी, लोकांचा प्रश्न नाही या ठिकाणी, लोकांनी काही का म्हणेला, वेदशास्त्राच्या दृष्टीने, सद्गुरूंच्या दृष्टीने आमचं स्थान काय? श्रेष्ठ. सद्गुरूंच्या दृष्टीने श्रेष्ठ म्हणजे जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. आम्ही त्याचं फॉलोअर आहोत. या रील्सचे फॉलोअर नाही आहे, बाकीच्या गोष्टींचे फॉलोअर्स नाही आहे. आम्ही फॉलोअर कोणाचे आहोत? सद्गुरूंचे आहोत. मग वेदशास्त्र पुराणंसुद्धा त्यांना श्रेष्ठ ठरवणार आहे. म्हणजे त्यांनी श्रेष्ठ ठरवल्यावर श्रेष्ठ श्रेष्ठातच जाणार आहे. श्रेष्ठ श्रेष्ठातच जाणार आहे, खाली जाऊ शकणार नाही अशी ग्वाही वेद श्रुती जे बोलू शकत नाही ते सुद्धा आपल्याबद्दल बोलतात आहे, जीवाबद्दल बोलतात आहे की ह्या जीवाला आम्ही श्रेष्ठ म्हणतो. वेदश्रुती म्हणतात. आणि असा श्रेष्ठ जीव पुढे जाऊन निशब्द होतो. तो श्रेष्ठ जीव पुढे जाऊन निशब्द होतो. जो बोलघेवडा असतो, जो बडबड करतो, तो शांत होतो. आणि शांती आणि समाधान हे त्याचं मूळ रूप जागृत होतं. अतिशय गोड ही ओवी आहे. जयासी झाले आत्मज्ञान तोची थोर महाजन, वेदशास्त्र पुराण साधू संत बोलती श्रीराम. अशा साधू संतांनी जर आपल्याला श्रेष्ठ ठरवलं, आपलाच आपल्याशी संवाद, आपुलेची ठाई, दुसऱ्यांना विचारायचं नाही. आपुलेची ठाई 14वी आणि 14वी ओवी सतत एकमेकांच्या सोबत लावायची आहे. प्रत्येक ओवीच्या आपलंच आपल्याला प्रश्न विचारायचा, हो का? आज श्रेष्ठ वाटतंय का? आपल्याला वाटतंय म्हणजे सद्गुरूंची कृपा आहे. आपलं स्वतःचं अस्तित्व नाहीच आहे. स्वप्नवत संसार आहे. हे सगळा जर आपला संसार, जे जे शिकलो ते सगळं जर ताडून पाहिलं, रोज 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 घटिका घटिका ताडून पाहिलं, क्षणोक्षण ताडून पाहिलं, तर साधू संत असं म्हणतात की असा व्यक्ती श्रेष्ठ असतो. मग हेच तर आपल्याला जीवनात करायचं आहे ना. आपण आपल्याला श्रेष्ठ म्हणणं, लोकांनी श्रेष्ठ म्हणणं, याच्यापेक्षा वरती साधू संतांनी श्रेष्ठ म्हणणं हे आपल्या जीवनाचं ध्येय असलं पाहिजे. सगळं बाकीचं सगळं सोडलं पाहिजे. त्याग हा जीवनाचा अंतिम सार आहे. सगळं सोडायचं आहे, सगळंच सोडायचं. देह, देहाचे विचार, देहाचा अहंकार, देहाचा अभिमान, देहाची बुद्धी, सगळं सगळं सोडून एवम सकळामध्ये थोर, एवम सकळामध्ये थोर तो एकची परमेश्वर, तयामध्ये हरिहर होती जाते श्रीराम. आजचा दिवसही किती गोड आणि हरिहर शब्द आलाय समर्थांच्या तोंडून. आज अगदी सांग झाली पौर्णिमा असं म्हणायला हरकत नाही. एवम सगळ्यामध्ये तर सगळ्यांमध्ये थोर हे जे हरिहर भेट आहे, हरिहर जे आहे ते होती जाती, येत जातात जात जातात, असे कल्प जात राहतात, पण ते बाकी स्थिर असतात. त्यांचा शिष्य, त्यांचा आपण जर शिष्य श्रेष्ठत्व जर सिद्ध करायचं असेल तर त्यांचा शिष्य होणं. तो एकची परमेश्वर, तो हरी असो का हर असो, हरी आणि हर एकच आहे. जे आता दत्तजयंतीचे वेद लागले आहेत ना, त्याच्यामध्ये दत्तरूपानी जे समोर येतात, तिन्ही ब्रह्मा विष्णू महेश दत्तरूपानी जे एकत्रित समोर येतात आपल्या, ते सगळे सगळे तत्व एकच आहे. मग ह्या एकाकडे विचार केला, मग त्या एकत्वामध्ये हा व्यक्ती विलीन होतो मनानी. तिथे म्हणे काशी पंचक आहे. आज कौमिक काशी पंचक इतकं गोड आहे, तर त्या ठिकाणी काशी म्हणजे हे सगळं असं रिप्रेझेंट करतात. पण फक्त सांकेतिक आहे काशी, की काशी म्हणजे गंगा. मी बोलेन एखाद दिवशी, एका तासाचं निरूपण होऊ शकतं. काशी म्हणजे जी गंगा, तिथे विश्वेश्वर आणि तिथे ते घाट, ती मनकर्णिका, या सगळ्यांना एक विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. इतकं गोड आहे ना हे सगळं. आपण त्याच्यामध्ये पडलो ना तर सोडत नाही. गोडवा दिल्याशिवाय राहत नाही. उसातला गोडवा जसा दिवसेंदिवस वाढत जातो ना, तसा यांच्याबद्दल ऐकण्यामध्ये. आणि एवढे ते असे प्रवीण आहेत ना हे लोक सगळे, म्हणजे देव आणि ऋषी आणि सद्गुरू, ते आपल्यासमोर आणून ठेवतात. पहा आम्ही किती गोड आहे, चाखा तुम्ही रस आता. त्या काशीचं वर्णन काशी पंचकामध्ये जे केलं आहे, ते काशी पंचक म्हटल्याबरोबर असतं. आणि अतिशय सोपं संस्कृत आहे शंकराचार्यांचं. त्यामुळे शंकराचार्यांना जर एकदा फॉलो केलं तर त्यांची गोडीच लागते शंकराचार्यांची. तर काशी पंचक आहे आणि कौमिक पंचक आहे. या दोन्ही पंचकांना वाचल्यानंतर असं वाटतं फरच ते सोडायचंच नाही आता. तो मार्ग जो धरला आहे त्यांचा गोड मार्ग, तो कुणी सोडणारच नाही, इतके ते गोड आहेत. असा जो हरिहर आहे, तो हरिहर काशीमध्ये जो विश्वेश्वर बसलेला आहे, तो विश्वेश्वर आपला आत्मा आहे. आपला आत्मा आणि गंगा हे सगळं त्याचं वर्णन अतिशय सुंदर त्या काशी पंचकामध्ये त्यांनी केलं आहे. तो निर्गुण निराकार, तेथे नाही उत्पत्ती विस्तार, स्थानमानाचा विचार ऐलीकडे.
ऐलीकडे म्हणजे इकडे स्थान मान रूप हे सगळं इकडे विचार आहे. ह्याच्या पलीकडे जर जायचा विचार केला सगळं निर्गुण निराकार आहे. ज्याला यायचा अनुभव त्याला येतो म्हणे काशीत अजूनसुद्धा. जे काही आत्ता विचार करायचा आहे ते सगुणाचा तो इकडच्या बाजूला आहे सगळा. दैहिक बाजूवर बुद्धीच्या बाजूवर विचार केला तर हा सगळा विचार दिसतो. प्रत्यक्षामध्ये बुद्धीला जसं शरण नेलं तर सगळा पलीकडचा विश्वेश्वर दिसू लागतो. आणि अंतःकरणातला विश्वेश्वर जर जागृत झाला तर जयासी झाले. आत्मज्ञान म्हणजे देवाची किंमत देवाची वृत्ती कल्याणाची कशी आहे बघा. मी जसा आहे तसा तू आहे हे दाखवण्यासाठी हे सगळे प्रकार आहे. माझ्यापेक्षा वेगळा तू नाही. तू आणि मी एकच आहे. फक्त तू ह्यामध्ये रमतो म्हणून छोटा होतो. प्रत्यक्षात तू हे सगळं जर सोडलं ना तर तू आणि मी काही वेगळं नाही. असं आत्मज्ञान झालेल्या व्यक्तीला वेळ कमी पडतो. आणि वेळेवरती आपण वेळ कमी पडतो म्हणजे त्यांनी सतत स्वतःचे गोडवे जर गात राहिले तर आपल्याला वेळ कसा मिळणार आहे. हे सगळं त्यांनी बरोबर प्लॅनिंग करून ठेवलं आहे. एकदा आपल्या कचाट्यात आला की त्याला आपलं करून सोडल्याशिवाय ते सोडत नाहीत. जय जय रघुवीर समर्थ. नाव रूप स्थान मान म्हणजे नाव रूप हे सगळं इकडचं आहे. नाम रूप देह हे सगळं इकडचं आहे. देहामध्ये वसलेला जो आत्मा आहे ना त्याची एकदा काय जागृती झाली की मग बाकी या सगळ्या गोष्टी पहिलीकडे आहे. सगळं पलीकडे आहे. ऐलीकडेच्या अपोजिट पलीकडे. नावरूप स्थान मान तो हा अवघाचे अनुमान. हे सगळं अनुमान आहे. मी ही आहे मी ती आहे. मी या घरात जन्मली या मी देशात जन्मलो. माझं असं मी खूप मोठी मी खूप लहान मी खूप दरिद्री मी खूप श्रीमंत हे सगळं इकडे अनुमान आहे मनाचं. तथापि होईल निदान. त्याचं निदान खूप महत्त्वाची उभी आहे. त्याचं निदान केव्हा होणार आहे. ब्रह्मप्रलय होतो. ब्रह्मप्रलय होणे म्हणजे ब्रह्म आपल्यामध्ये जागृत होणे. ब्रह्माचा प्रलय होणे म्हणजे ब्रह्मामध्ये विलीन होणे. मनातल्या मनात जाणवणे की मी आणि तो एकच आहे. हा जो प्रलय आत्म्याचा आत्मा परमात्म्यामध्ये विलीन. जसं रोहण पाहिलं आपण त्या दिवशी विचार केला की आत्म्याचं अवरोहण आणि आरोहण यात्रा. आत्म्याचं आरोहण म्हणजे वर 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 जात ब्रह्मामध्ये विलीन. अहम ब्रह्मास्मी तत्वमसी ह्या वाक्याचा अनुभव जर तो घेतला तर तो ब्रह्माचा प्रलय आहे. आणि ब्रह्माचा प्रलय होणे हा आतल्यात होतो. खरंच या सगळ्या गोष्टींचे त्यांनी जे अनुभव घेतला आहे त्याचा आपण नुसता विचार जरी केला की ते ब्रह्मस्वरूप आहे. त्यांना रामराय दिसले ते ब्रह्मच ते स्वतः होते. आमच्या महाराजांना ब्रह्मस्वरूपच म्हणायचे. जसं एकनाथांना म्हणायचे. त्यांचे डोळे कधी वर गेले नाही आणि आत्मानंदामध्ये तल्लीन असायचे. म्हणजे त्यांनी ब्रह्माची अनुभूती घेतली. तो ब्रह्मप्रलय अशी अनुभूती त्यांना मिळते. आपल्याला निदान या ठिकाणी असं वाटायला पाहिजे की आम्हाला त्यांची कृपा व्हावी. काय होईल माहितीच नाही. आपल्याला कोणत्या बुद्धीच्या द्वारे आपल्याला कळतं आहे की काय. पण ब्रह्मप्रलय हा जो शब्द समर्थांनी वापरला आहे तो ब्रह्मप्रलय झाला म्हणजे ब्रह्मामध्ये हे लोक तल्लीन होतात विलीन होतात. देह राहो किंवा ना. पुन्हा माणिक प्रभूंचं एक अतिशय सुंदर आहे भजन की देह असो किंवा नसो काय होतं आहे. हे सगळी भजनं खरं एखाद दिवशी नुसती भजनंच ऐकायला पाहिजे. ती भजनंच लावते एखाद दिवशी. त्याचे सगळे शब्द इतके सोपे आहेत आणि अतिशय गोड आहेत. त्या भजनामध्ये तल्लीन झालं की ब्रह्मानंदी टाळी आपण लावायची. कशाला बोलायचं रोज. एखाद दिवशी भजनं ऐकू विषयानुरूप. असली गोड भजनं आहेत त्यांचे. ब्रह्मप्रलय झाला म्हणजे ब्रह्मामध्ये तो व्यक्ती विलीन झाली. मग खरंच देहाची किंमत वाटेल का त्याला. नुसतं वरवर म्हणतात सगळेजण की माझं सगळं सुटलं वगैरे. त्या सुटल्याने आतमध्ये जो त्रास आहे तो त्रास संपलेला नाही आहे. त्रास संपणे तेव्हा ब्रह्माचा प्रलय. ब्रह्मप्रलया वेगळे ब्रह्म नावरूपा वेगळे. हे जे नावरूपाच्या वेगळं आहे म्हणजे आपण म्हणतो प्रल्हाद महाराज आपण म्हणतो ब्रह्मचैतन्य महाराज आपण म्हणतो समर्थ रामदास. ते नावरूपाच्या वर तत्व आहे. म्हणून गुरुतत्व ज्याला म्हणतात ना ते तत्व नावरूपाच्या वर आहे. तसं आपण आईचा अनुभव घेतो. आई नुसती आई नसते. ते तत्वानी आपल्यासोबत असते होती आहे आणि राहते. हा अनुभव आपण आई तत्वानी घेतो. तिचं प्रेम निरपेक्ष आहे. तसं हे जे गुरुतत्व आहे ते ब्रह्मप्रलया वेगळं आहे. त्याच्यापेक्षाही वेगळं आहे. ब्रह्म नावारूपा वेगळं आहे. ब्रह्म कोणी एकेकाळे जैसे तैसे. कितीही काळ गेला ते जसंच्या तसं. आणि असा हा जो ब्रह्म आहे न बदलणारं तत्व जर आपल्याला सापडत असेल बदलणाऱ्या जगामध्ये परिवर्तनशील जगामध्ये जर आपल्याला न बदलणारी गोष्ट सापडत असेल तर यासारखा
ब्रह्मानंद दुसरा नाही. करिता ब्रह्मनिरूपण, करिता ब्रह्मनिरूपण जाणती ब्रह्म संपूर्ण, तेची जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद श्रीराम. जे हे जाणतात नव्हे, जे जाणण्याचा प्रयत्न करतात, त्या ब्रह्मविदांच्या सुद्धा 4 गोष्टी आहेत. मी पुन्हा पुढच्या वेळेस सांगते, याच्यावरती थोडं बोलते. जरी समाज संपला तरी 4 अवस्था आहे ब्राह्मणांच्या, त्या 4 अवस्था सांगते. ब्रह्मविद, ब्राह्मणो ब्रह्मी, ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रिया, हे शब्द आपण विष्णू सहस्रामध्ये वाचतो. त्या शब्दांमधले काही शब्द 4 अर्थांनी ब्रह्मविद हा शब्द वापरला जातो. त्याच्यावरती निरूपण नंतर करते, कारण आपली वेळ झाली आहे. या ठिकाणी थांबते. करीती ब्रह्मनिरूपण जाणती ब्रह्म संपूर्ण, तेची जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. श्रोते पुसती ऐसे, माया ब्रह्मते कैसे, श्रोता वक्तयांच्या मिसे, निरूपणायका श्रीराम. ब्रह्म निर्गुण निराकार, माया सगुण साकार, ब्रह्मासी नाही पारावार, मायेसी आहे श्रीराम. ब्रह्म निर्मळ निश्चळ, माया चंचळ चपळ, ब्रह्म निरोपाधी केवळ, माया उपाधी रूपी श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ.